नमस्कार. महिला व बाल विकास विभागात मोठा बदल. 23 वर्षांनंतर नवीन निर्णय. अंगणवाडी सेविकांसाठी मोठी अपडेट. आज आपण एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट पाहणार आहोत, जी थेट महिला व बाल विकास विभागाशी संबंधित आहे. अदिती तटकरे यांनी नुकतीच एक मोठी माहिती दिली आहे की महिला व बाल विकास विभागात तब्बल 23 वर्षांनंतर मोठा बदल करण्यात आला आहे. हा बदल काही साधा नाहीये, कारण हा प्रश्न 2003 पासून प्रलंबित होता आणि आता 2026 मध्ये जाऊन तो मार्गी लागला आहे. काय आहे नेमका सरकारचा निर्णय? 11 मार्च 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महिला व बाल विकास विभागाच्या रचनेत मोठा बदल करण्यास मंजुरी देण्यात आली होती आणि आता त्या संदर्भातील शासन निर्णय GR अधिकृतपणे जारी करण्यात आला आहे. महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या. बदलत्या गरजांचा विचार करून 165 नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे. विभागात आता एकूण 2,21,328 पदांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये 8,669 नियमित सरकारी पदे, ग्रुप A ते D, 2,843 आउटसोर्स पदे, 1,10,664 अंगणवाडी सेविका, 1,10,664 अंगणवाडी मदतनीस. याशिवाय मुंबई येथील समाज कल्याण मंडळातील कर्मचाऱ्यांना पुणे येथील महिला व बालविकास आयुक्त कार्यालयात समायोजित करण्यात येणार आहे. याचा फायदा कोणाला होणार? हा निर्णय फक्त कागदावर नाहीये. यामुळे सरकारी योजना जलद लागू होतील, महिलांना वेळेवर लाभ मिळेल, बालकांसाठीच्या योजनांची अंमलबजावणी सुधारेल, ग्रामीण आणि शहरी भागात कामकाज अधिक प्रभावी होईल. अदिती तटकरे यांची प्रतिक्रिया. अदिती तटकरे यांनी सांगितले की हा निर्णय विभागासाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे आणि यामुळे गरजू व वंचित घटकांना मोठा फायदा होईल. जर तुम्ही किंवा तुमच्या घरात कोणी अंगणवाडी, महिला योजना किंवा सरकारी लाभाशी संबंधित असाल, तर ही अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर अशा महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.